हाय हॅलो नमस्कार, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आज मी पोहोचली आहे ती म्हणजे मानसी नाईकच्या घरी. निमित्त काहीतरी खास आहे, तर नेमकं काय निमित्त आहे आज मानसीकडून जाणून घेणार आहोत. So चला. हॅलो, नमस्कार, नमस्ते. परत मेहंदी हातावर पुन्हा एकदा ओळख बांग. मानसीच्या हातावर पुन्हा एकदा मेहंदी लागते. वा, आणि हा क्षण मी कॅप्चर करते, याचा आनंद मला जास्त आहे. आठवले का ते क्षण? आठवले का तुम्हाला ते क्षण जेव्हा आम्ही दोघं एकमेकांची गप्पा मारत होतो आणि माझा आवाज बसलेला आणि मी थंड पडलेले आणि काहीतरी आय थिंक तो क्षण अगदीच वेगळाच होता, नाही का पूजा? आर यू सिरियस? पुन्हा एकदा मेहंदी लागते तुझ्या हातावर आणि मंगळसूत्र कुठे आहे तुझं? राईट क्वेश्चन. माझा नवरा माझ्याकडे असतो. नवरा आहे सोबत, म्हणजे नवरा घरात आहे, त्यामुळे ही मेहंदी पुन्हा लागत नाही. नॉट फॉर दॅट, एस्पेशली फॉर समथिंग मच मच ब्युटिफुल. काय काय खास क्षण आहे ते जाणून घ्यायचंय, पण त्याआधी आपण मेहंदीकडे वळूया. मेहंदी बघून मला राहत नाहीये प्रेक्षकांना दाखवण्यासाठी. खूप छान मेहंदी काढली आहे. वाव. प्रदीप आणि मानसी झोक्यावर बसलेले आहेत छानपैकी. जर तू क्लोज बघशील तर प्रदीपनी ग्लव्ज म्हणजे घातलेले आहेत, ते काढायला तो विसरलाय, तरी तो झोक्यावर बसलाय माझ्याबरोबर. त्याच्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण हे आहे की उलटं मी लोकांना हे विचारू इच्छिते आणि तुला विचारू इच्छिते की आम्ही झोक्यावर बसलोय आणि तू जर बघशील तर खूप सारी फुलं आहेत, म्हणजे आपण ते इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. आणि इथे जर तू बघशील तर या दोघी जणी सुद्धा झोक्यावरतीच आहेत आणि प्लस परत फुलं आणि प्लांट्स इन्कॉर्पोरेटेड आहेत. तर ह्याचा अर्थ काय असेल बरं? आपल्या महाराष्ट्रात झोका वगैरे साधं आपण झोक्यावर मजा मस्ती म्हणून करायला बसतो, बाकी काय? अरे तुला हे माहिती का आपण सगळ्यांनी ग्रीन असा कलर इन्कॉर्पोरेट केलाय आज? मला ते जाऊ दे. तिथे दोघं जण ग्रीन. नाही, मला नाही. आपल्या मराठमोळ्यामध्ये सणवाराला हिरवं घालतात, पण आता कोणता नेमका सण आहे? जो रक्षाबंधन आहे बाई, अजून काय? करेक्ट. पण कसं असतं की जेव्हा मराठी मुलगी हरियाणात जाते ना आणि तिचं ससुराल जेव्हा हरियाणा असतं, तेव्हा आमच्याकडे हरियाली की तीज हा सण खूप महत्त्वाचा. येस. आणि हा फॉर एनी बहू टू दॅट मॅटर तिचा हा पहिला सण. सो मानसी नाईकची तीज आज सेलिब्रेट करायला तिने खास बोलवलं आहे. बरं मला सांग, तिथे प्रदीप आणि तू आहे, पण इथे ही दुसरी मुलगी कोण आहे? काय नवीन पाहुणा वगैरे? बघ ना, ती छोटीशी मुलगी आणि तू आहेस म्हणून ठीक आहे, पण ती छोटीशी मुलगी नेमकी कुठे आणि ती कोण आहे? मला हे बोलायला खरं आय डोंट माइंड. आय थिंक आपण तिला सीमा बोलूयात. तो सीमाचं आता लग्न झालेलं नाहीये, म्हणून मी तिच्या बरोबर झूला झूल रही हूँ मैं. मेरी एक बहुत ही प्यारी सी सहेली के साथ मैं अपना झूला झूल रही हूँ. क्या बात है. वाव. ये हो रहा है स्पेशल तीज के लिए. तीज का त्यौहार हरियाली का त्यौहार है और इस दिन अपने लाइक बहनों को, अपनी पत्नी को, अपनी माओ को झूले पे झुलाया जाता है. और वो मनु ने लाइक अपनी मेहंदी में दिखाया है कि वो किस प्रकार और किस तरीके से उस त्यौहार को मनाया जाता है. बेसिकली ये त्यौहार ग्रीनरी का है और आप सभी जो देख रहे हैं उन सब के लिए हैप्पी तीज और ऐसे ही खुश रहिए, आबाद रहिए. थैंक यू. दिया जाता है या नहीं तीज में? सिर्फ सास और बहू एक दूसरे को देती है. पति छूट जाता है इसमें? पति को थोड़ा अभी ये करती है. टाइम प्लीज. टाइम प्लीज. सो अखेर मेहंदी संपूर्ण झालेली आहे. कारण मी का म्हणते वाक्य, कारण की मेहंदी जी रसम होती मानसीच्या लग्नातली मेहंदीची, तेव्हा सगळं झाला का, मेहंदी काढून झाली का, आता बस झालं ना. म्हणजे सगळेजण आम्ही स्टेजकडे डोळे टाकून होतो की हिची कधी होणार आहे मेहंदी, कधी संपणार आहे मेहंदी.
पण मॅडमची मेहंदी संपत नव्हती. फायनली तिच्या वडिलांना स्टेजवर जावं लागलं आणि सांगायला लागलं की मेहंदी झाली असेल तर उठवा तिला. कारण मेहंदी संगीत एकत्र होतं तेव्हा. करेक्ट करेक्ट. वा. आज तुझी मेहंदी झालेली आहे पूर्ण खूप लवकर. हो खूप लवकर. आणि और क्रेडिट अँड शाउट आउट टू पिंकी मेहंदी आर्टिस्ट. कारण खरंच अगदीच मैत्रिणीच्या वर येऊन तिने माझी इतकी बारकाईने मेहंदी आज काढली आहे. कारण ससुरालमध्ये आमचा हरियाली तीज हा कारण मी एक नई नवेली मैं एक बहू हूँ, तर म्हणून माझा हा पहिला सण असतो तिकडे आणि म्हणून ही मेहंदी. पूर्ण रुळली आहेस तिकडे. म्हणजे आम्ही जे तुझे व्हिडिओज बघतो प्रदीपच्या यूट्यूबवर धमाल असतात ते. म्हणजे तिकडे तू टिपिकल बहू आणि टिपिकल म्हणतात ना तिकडची बहू तशी असते आणि महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून हाऊ फिलिंग्स. कारण की सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी वावरण्यापासून ते घरातल्या नाश्त्यापासून सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर काय कसा आहे तुझा पूर्ण अनुभव? खूप सुंदर आहे, खूप घरेलू आहे. कारण मला जसं माझं घर आहे, माझा मायका आहे, माझं माहेर आहे, म्हणजे हे सगळे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत ॲक्च्युली. आणि म्हणून मी त्याच अगदीच जसं आपण म्हणतो ना की दुधात साखर कशी एकदम मिसळते तसं मी या दुधात अगदी साखरेसारखी मिसळले. कारण मला माझं सासर आणि ससुराल मला तसाच भेटला. त्यामुळे मला काही कमीपणा नाही वाटत. अगदी भांडी घासण्यापासून आम्ही अगदी बाई नसेल घरात, कारण कोविड तिथेही जास्त आहे जसं आपल्याकडे महाराष्ट्रात भरपूर आहे. तर मला नको हवं होतं की माझ्या सासूबाईंनी ती रिस्क घ्यावी म्हणून मी त्यांना मदत करत होते. आणि जेव्हा आपण उंबरठ्यात घरी आत पाऊल टाकलं तेव्हा आर्टिस्ट्री आपण बाजूला ठेवायची चक्क आणि त्याच्यात काही कमीपणा नाही ठेवायचा. म्हणून मी माझ्या सासूबाईंना रीतसर मी मदत केलेली आहे. मी जेवण बनवते, मी तसंही इकडे जेवण बनवत होते, तर तू तर मला ओळखतेच. त्यामुळे फार असा डिफरन्स नव्हता. जर फक्त जो अख्खा जो हा माझा संसार आहे त्याच्यात नवरा मिसिंग होता, तर नवराही आलेला आहे. त्यामुळे मला छान वाटलं. काय काय तिकडच्या पद्धती त्यांना नाश्त्याला खूप हेवी नाश्ता असतो नॉर्थ म्हटलं की. आणि आपल्याला पोहे उपमामध्ये आपण हा बस झालं आपलं असं असतं. आणि पुणेकर तर अजून जास्त. तर तुझं त्या बाबतीत काय सांगशील? ह्या लोकांचा नाश्ता, ह्या लोकांचं जेवण आणि तूप आणि ते घी आणि ऑल द स्टफ म्हणजे बा विचारू नको. आणि त्या साईडला तुझं डाएट. ॲक्च्युली मी तर हे अगदी मनापासून सांगते की म्हणजे मी जेव्हा ससुरालमध्ये जाते तेव्हा मी डाएट बाजूला ठेवून जाते. आणि हे जे काय माझं थोडंसं चबीनेस जो आलेला आहे ये सब मेरे ससुराल का प्यार है, मेरे सास का प्यार है. कारण ते मला बसवून ते मक्खन आणि ते पराठे. आणि कारण काय आहे की नॉट जस्ट द कल्चर, प्रदीप बिंग अ स्पोर्ट्स पर्सन ना, त्याचा तो आहार आहे. तर तो आहार त्यांनी सांभाळला तर मी सांभाळीन. आणि मला काही गोष्टी शिकायच्या होत्या तर ते मी ते हळूहळू शिकते. त्यामुळे हेवी त्याला खिलवणं नाही तर मला बाई कान पकडतील माझं की असं कसं माझ्या मुलाला बारीक केला. एवढा मोठा नावाजलेला एक स्पोर्ट्स पर्सन आहे. त्यामुळे आणि माझं जे काय आहे ते माझे गाल सगळं ऑल क्रेडिट टू माय सासूमा. सो पण मला सांग नवऱ्याला काय म्हणून हाक मारते? आहो म्हणजे काय? आहो तर आपल्या मराठीत आहे, त्या साईडचं आप वगैरे किंवा काय डार्लिंग वॉट? माझं हिंदी फार कच्चं आहे. म्हणजे आय स्पीक व्हेरी स्लँग हिंदी, जसं स्लँग इंग्लिश पण मी कधी कधी बोलून जाते. आप मला बोलायला शिकायला म्हणजे शिकते मी अजून. त्यामुळे मी जास्ती करून तुम आणि परू असंच मी हाक मारते. म्हणजे परू यहाँ आओ ना, म्हणजे जे प्लुरलमध्ये त्यांचं जे काय आहे थोडं भाषांतर होतं आणि आहे ते, पण आप मला बेसिकली बोलवायचं आहे त्याला, बिकॉज दॅट इज द करेक्ट हिंदी एंड करेक्ट रिस्पेक्ट. तो ये हमारी बहू हमारी बेटी कैसी है वहाँ पे? बहुत अभी मतलब आपकी हो गई है, वो भूल गई है हम सबको. वो क्या है ना, वो भूली किसी को नहीं है. वो जहाँ पे भी होती है ना वो वहीं की होती है. अगर वो यहाँ पे है तो यहाँ की है, वहाँ पे की है तो प्रॉपरली उस यहाँ को भूल जाएगी, सिर्फ वहाँ की रहेगी. सारा वहाँ का देखना है, अपनी सास को कैसे रखना है, घर को कैसे संभालना है, लाइक मेरे को क्या कुछ चाहिए, मैं कहीं जा रहा हूँ तो कैसे क्या करना है. तो बेसिकली मनु की मेरे को सबसे बढ़िया चीज़, मेरे को आलू के पराठे और दही मेरे को बहुत ज़्यादा पसंद है. लाइक मैं ब्रेकफास्ट, लंच, डिनर तीनों टाइम में आलू के पराठे खा सकता हूँ और मैं हमेशा खा सकता हूँ. मैं इतना पुरणपोळी कधी दिली नाही आहेस का ग?
त्याच्या कोविडमध्ये अगदीच जेव्हा 2020 मध्ये अगदीच सगळं अगदी हे होतं तेव्हा मी पुरणपोळी खायला मैंने घातली खाई है, मैंने पूरनपोली मैंने बहुत खाई है, दूध और पूरनपोली बहुत खाई है मैंने, उन्होंने खिलाई है मैंने। मेरी सासू माँ लेके आती थी पुणे से, जब भी वो आते थे मैंने बहुत खाई है वो। और मैं आलू के पराठे खा सकता हूँ। और सबसे मेन चीज़ जो मेरे को भी और मेरे बड़े भाई को भी, सब्ज़ी बिल्कुल पसंद नहीं है जो मम्मी बनाती है। हम मम्मी के ऊपर बहुत चिल्लाते हैं। वो सब्ज़ी है गवार की सब्ज़ी, और जब से मनु के हाथ की 1-2 बार मैंने सब्ज़ी खाई है, मेरे को गवार की सब्ज़ी अच्छी लगने लगी है सीरियसली। और कल ही मनु ने बनाई थी सब्ज़ी, और मैंने सीरियसली मनु को बोला यार बहुत अच्छी सब्ज़ी बनाई है, सीरियसली कल ही बनाई थी। किती मराठमोळ्या स्टाईलने बनवली असेल. हो हो अगदी दाण्याचा कूट टाकून. बरं मला सांगा, आता दोघं एकमेकांना किती ओळखता तुम्ही. बर्थडे, 17 नोव्हेंबर. फेवरेट कलर, ब्लॅक. फेवरेट ॲनिमल, डॉग. फेवरेट लोकेशन, प्राग. फेवरेट ॲक्टर, रणदीपुडा. फेवरेट ॲक्ट्रेस मानसी नाइक. इन हिंदी. तो मैं हिंदी में जा रही हूँ. हिंदी में जा रही हूँ मैं. बरं, ओके, सब जगह में मानसी ने. ठीक आहे, फाईन. फेवरेट ब्रँड, ब्रँड ऑफ वॉट पण लाईक क्लोथिंग. जारा. जारा. नो यार ऐसे ना, नहीं मुझे शब्द नहीं आ रहा था. जारा. शब्द आहे जारा. इट्स अ डिफिकल्ट वर्ड. क्या मैंने नहीं आंसर दिला मी असं नाही. खोटा. जारा. जारा. फेवरेट डिश, नॉनव्हेज. आउट. नॉनव्हेज. एक डिश. आलू के पराठे. ये गलत है. इस बाजू में बैठ के कोई बताता है. कॉपी हो रही है यहाँ पे यार खुलेआम. व्हाट इज दिस गोइंग ऑन. कॉपी चल रही है यहाँ पे तो खुलेआम कॉपी. हे भगवान, कौन सी स्कूल में थे. क्या ये चल रहा है. पण साथी साथ मध्ये त्याला विचार तर मी बरोबर दिले का म्हणजे मी जिंकीन पटकन. पहले पता है कि एक दिन हम ना डिस्कशन कर रहे थे, मनु ने मुझे बताया कि तुम्हें नहीं आ रहा ना तो मुझे बता देना, तो मैं चुपचाप मुंह ऐसे करके, और मुझे नहीं आ रहा होगा तो मैं तुम्हें बता. स्पिरिट. टीम स्पिरिट. बघितलं, हे प्रेम म्हणतात. याला म्हणतात लग्नानंतरची टीम जी झाली आहे ना दोघांची चांगली. नाव यू आता. ओके, येस. आसानी से पूछो. फेवरेट कलर, रेड. फेवरेट डिश, सब कुछ मनु को नॉनवेज ज़्यादा पसंद है. कुछ. हे आउट आहेत. दोघांनाही खाण्याच्या होती अजिबात. दोघंही फूडी आहेत. हा बाय द वे, दोघंही फूडी आहेत आणि दोघांनाही ते आलेलं नाही आहे. हे मान्य करा दोघंही. वडापाव. वडापाव. बरं, टीचर समोर बसली आहे. वडापाव काय हे? हे काय असतं. हे रॅपिड फायर होते. हॅलो. पण मी म्हणजे 1- इकडे नाही ओळखलं गेलं. हां नेक्स्ट. ओके. फेवरेट लोकेशन, फेवरेट लोकेशन इडली. ओके. फेवरेट ॲक्टर, सलमान खान. फेवरेट ॲक्ट्रेस, ऐश्वर्या राय. फेवरेट सासू माँ. मेरी मम्मी. बहुत सारी सासू माँ है राइट. इफ यू डोंट, अभी सबकी सब है, मैं एक का नाम नहीं लूँगा यार. हाँ. 5. सभी फेवरेट है. सभी के सभी फेवरेट है. सभी के सभी. कॉफी या टी. ओके. डिस्क्राइब मानसी इन 3 वर्ड. मेरी लाडो रानी. क्या बात है. वेरी नाइस. गुड न्यूज़ कब मिलने वाला है? गुड न्यूज़ मिलेगी आप सभी को तब. माझे असे डोळे लागून होते, कान असे होते की कधी कधी. माय लाफ्टर सेज इट ऑल. कहते हैं कि प्लानिंग करके चीज़ की नहीं जाती, जब अपने आप होता है तो वो गुड न्यूज़ होती है. गुड न्यूज़ वो होती है जब वो अपने आप होता है. प्लानिंग करके तो यार हमने कोई बिल्डिंग थोड़ा बना रहे हैं. यहाँ पे चलो अभी कॉन्ट्रैक्ट ले लिया, बिल्डिंग बनाते हैं. आम्ही दोघं प्लॅन करून भेटलो नव्हतो तर ह्या गोष्टी पण नॅचरल. फाईन. सो ह्याच्यामध्ये प्रदीप जिंकलेला आहे, तू हरलेली आहेस. 1 मिनिट का. तू 3. प्रदीप हुड्डा का भी गलत आंसर. नहीं वो ठीक था. हम इक्वल है बेसिकली. ना ये जीती ना मैं जीता. ते पण उत्तर. हाँ, तो टाय हो गया फाइनली. सो मानसी,
मला सांग आता फ्युचर प्लॅनिंग काय आहे? आम्हाला मानसी आता कुठे दिसणार आहे? कारण की वी आर मिसिंग मानसी ऑन टेलिव्हिजन खरं तर. सो मानसी कधी कुठे दिसणार आहे? ॲक्च्युली आय एम ऑल्सो मिसिंग मानसी नाईक ऑन टेलिव्हिजन अँड बिग स्क्रीन. आणि मी खूप आतुरतेने एका चांगल्या प्रोजेक्टची वाट बघते आहे. भरपूर कोलॅबरेशन्स आणि स्क्रिप्ट्स येतात, पण हवा तसं काम करायला मिळत नाही, म्हणून हा खंत नेहमीच असतो माझा. त्यामुळे खरंच मला खूप एक छान चित्रपट करायचा आहे, छान व्यक्तिरेखा जगायच्या आहेत. हिस्टॉरिकल, मायथॉलॉजिकल, एनी लँग्वेज टू दॅट मॅटर, आय एम ओपन टू ऑल. पण मला डेफिनेटली मी स्वतःला मिस जास्त करते पूजा. इट्स नॉट जस्ट यू. सो मानसी को आपको ऐसी कौन से रोल में देखना है? जैसा कोई हिस्टोरिकल रोल हो जो मानसी नाइक करे, मानसी नाइक को आपको ऐसे रोल में देखना है? बेसिकली मनु को एक जो हमारी बहुत अच्छी अच्छी फ्रीडम फाइटर्स रह चुकी हैं, बहुत रानी, बहुत लाइक जिन्होंने हमारे देश को आज़ाद करने में बहुत मदद की थी. मैं लाइक मनु को उस कैरेक्टर में एक बार देखना चाहता हूँ कि मनु उस कैरेक्टर में मुझे लगता है कि बहुत तगड़े वाली फिट होएगी. थँक्यू लोकमत. आणि जसं मी नेहमीच म्हणते की माझ्या कार्यकर्तीला आणि माझ्या कर्माला तुमचा आशीर्वाद, तुमचा प्रतिसाद हा नेहमीच लाभतो. थँक्यू सो मच. थँक्यू पूजा, युअर लाईक फॅमिली. थँक्यू अँड हॅपी तीज. Happy Tees. थँक्यू.